नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की शेड्यूल द्या किंवा लागणीपासून ते छाटणीपर्यंत किंवा डोस कोणते असावेत किंवा मल्चिंग असावं किंवा नाही किंवा त्याच्यामध्ये अंतर किती असावं. तर ह्या संदर्भात आज थोडं आपण बोलू. तर एक लक्षात घ्या, डाळिंबीची लागवड करत असताना शक्यतो बेडवरती करा. बेडवरची लागण फेल जात नाही किंवा त्याच्यामध्ये मर रोग येत नाही किंवा त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यानंतर झाडं जाण्याची शक्यता कमी असते किंवा जी तानावरती आपण बाग सोडतो ती लवकर जात असते, आपटेक चांगला होत असतो किंवा मुळांची वाढ त्या ठिकाणी चांगली मिळत असते. आता याच्यानंतर अंतर किती असावं, तर अंतर त्याच्यामध्ये तुम्ही 12x7 ठेवू शकताय, 11x7 ठेवू शकताय, 12x8 ठेवू शकताय किंवा 12x6 ठेवू शकताय. हे 4 अंतर त्या ठिकाणी वापरू शकताय. आता हे अंतर ठरतं कशावरती, तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्लोअर वापरणार आहे का नाही स्प्रेसाठी किंवा तुम्ही हाताने स्प्रे करणार तर याच्यावरती ठेवू शकताय. आता जे ब्लोअर वापरणार त्यांनी त्या ठिकाणी 12 केलं तरी चालू शकते किंवा मधलं 6 करा, म्हणजे 72 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड येऊन द्या किंवा 11-7 करा. जे ब्लोअर नाही वापरणार तर तिथं 77 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड येऊन जाते. तर असं त्या ठिकाणी नियोजन करा आणि ते तुम्ही अंतर त्या ठिकाणी ठरवा. आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न असा होता की तण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा तण येतंय मग मल्चिंग टाकू का. आता एक लक्षात घ्या, मल्चिंगवर जर बोलायला गेलं तर मल्चिंग हे काय मोठ्या पिकांसाठी माझ्या दृष्टीने काय चांगलं नाही का. तर त्याच्यामध्ये जे मल्चिंग आपण टाकल्यानंतर ते तुम्ही एक 3 महिने असू द्या किंवा जे सीजनल क्रॉप्स असतात आपण त्याला म्हणून, म्हणजे त्या ठिकाणी तुमची मिरची असू द्या, कलिंगड असू द्या किंवा जे सीजनल म्हणजे 2-3 जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत चालतात किंवा 6 महिने जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत तुम्ही मल्चिंग ठेवू शकताय. तर मल्चिंग टाकल्याने फायदा काय होतो, पहिली गोष्ट म्हणजे पाणी कमी लागतं, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तण येत नाही किंवा जे आपण दिलेलं पाणी आहे किंवा जे आपण दिलेलं खत आहे तर ते त्या ठिकाणी उपयोगी होत असते किंवा बुरशींची वाढ म्हणावी इतकी होत नसते, कारण आपण सुरुवातीला मल्चिंग झाकल्यामुळे ते जे सॉईल असते तर ती माती जी असते तर ती त्या ठिकाणी स्टेरिलाइज होऊन जाते. कशामुळे तर ऊन पडून आत गुदगुरून त्या ठिकाणी बुरशी मरून जात असते. आता हे झालं, याचं फायदा झालं. आता याचा तोटा काय असतोय, तर मातीला ऑक्सिजन कसलाही 0% ऑक्सिजन मिळत असते, कारण मल्चिंगनं पूर्ण झाकल्यामुळे जे मातीला ऑक्सिजन मिळतो तर तो ऑक्सिजन मिळत नसतोय. बरेच जण जे व्हिडिओ बघतायत तर ते त्या ठिकाणी सीजनल क्रॉप्स घेत असतील मल्चिंगवरती, मग ते तुमचं टोमॅटो असू दे किंवा मिरची असू दे, काय काय जे असेल ते मल्चिंगवरती घेत असतात. तुम्ही मल्चिंग काढताना तुम्ही एक लक्षात घेतलंय का, मल्चिंग काढल्यानंतर जी मातीचा जो गट्टा तयार होतो किंवा जो ऑक्सिजन न मिळाल्यामुळे जी गट्टा तयार होतो तर त्याच्यामुळे माती त्या ठिकाणी आपली नापिकाकडे जात असते किंवा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा जे आपण त्याला काय म्हणू बॅक्टेरिया असतील ते किंवा ज्या जीवाणूजन्य बुरशी असतील किंवा जे आपल्याला फायदेशीर बुरशी असतील किंवा जे बॅक्टेरिया असतील तर ते त्या ठिकाणी वाढत नसते किंवा ती मल्चिंग काढल्यानंतर तुमच्या लगेच त्या ठिकाणी लक्षात येऊन जाते की त्याच्यावरती मल्चिंग नाही किंवा मल्चिंग हातरलं, याच्यामध्ये दोन मातीतील फरक लक्षात येऊन जातो. त्याच्यामुळं मल्चिंग थोडं टाळा. आता त्रास होतो कधी, तर त्रास फक्त सुरुवातीला 6 ते 7 महिन्यापर्यंत खुरपणीचा होतो किंवा भांगलेणीचा होत असतो, कारण झाडं लहान असतात त्याच्यामध्ये आपण कोणतंही तणनाशक वापरू शकत नाही. पण एकदा झाडं मोठी झाली, एकदा का तिचा पाला पूर्णपणे वरती गेला किंवा 1 फुटापर्यंत जर खोड झालं तर त्या ठिकाणी तुम्ही हुड घालून स्प्रे करू शकताय. बेड सोडून बेडच्या खालती करू शकताय किंवा झाडाच्या मध्ये करू शकताय. तर याच्यामध्ये वापरलं पाहिजे कोणतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅराकॉट येतंय, ते औषध तुम्ही तणनाशक वापरू शकताय किंवा ग्लुफोसिनेट अमोनियम म्हणून येतं तर ते त्या ठिकाणी 2 औषध तुम्ही वापरू शकताय. कारण हे औषधं कॉन्टॅक्ट आहेत, म्हणजे फक्त स्पर्शजन्य आहेत, म्हणजे ज्याच्यावरती पडेल तेवढाच पाला मरू शकते किंवा तेवढं तण मरू शकते किंवा हे सिस्टमॅटिक नाहीत किंवा आंतरप्रवाही नाहीत किंवा पडल्यानंतर खाली मुळापर्यंत जातील. तर हे त्या ठिकाणी 2 रिकमेंडेशन आहेत किंवा ग्लुफोसिनेट अमोनियम असू द्या तुमचं किंवा पॅराकॉट असू द्या, हे 2 औषध तुम्ही वापरू शकताय. ज्यांच्या शेतामध्ये जास्त काँग्रेस आहे त्यांनी ग्लुफोसिनेट अमोनियम वापरा किंवा जिथं काँग्रेसचं प्रमाण कमी आहे किंवा काँग्रेसच नाही त्यांनी पॅराकॉट वापरा, कारण पॅराकॉटनं काँग्रेस मरत नाही. तर याच्यानंतर अंतर झालं, आपलं लागण झाली किंवा आता डोस कोणता असावा किंवा सुरुवातीला काय काय करावं. आता लक्षात घ्या, लागण करताना ज्यांच्याकडे शेणखत आहे तर ते शेणखत टाकू शकताय, पण शेणखत टाकताना कुजलेलं असावं. ज्यांच्याकडे शेणखत कमी आहे त्यांनी शेणखत जरी नाही टाकलं तरी चालू शकते. का चालू शकते, कारण सुरुवातीला झाड काय पहिले 1-2 महिन्यामध्ये लगेच शेणखताच्या काय याच्यातून काय घेत नसते. सुरुवातीला त्याला 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी वाढ त्याची असू द्या किंवा त्याला सेट होणं त्या ठिकाणी त्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही गांडूळ खत जर असेल कोणाकडे तर एक थोडं 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम गांडूळ खत त्या खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये निंबोळी पेंट असू द्या तुमची किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या किंवा त्याच्याऐवजी DAP असू द्या आणि एखादं दाणेदार कीटकनाशक हे वापरल्यामुळे होतं काय, निंबोळी असेल किंवा जे दाणेदार कीटकनाशक असेल तर त्याच्यामुळे तुमची हुमणी वाळवी जवळ येत नाही किंवा जे आपल्याला किडे किंवा त्रास देणार आहे तर ते त्या ठिकाणी जवळ येत नाहीत. त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP का टाकावं, तर जे वातावरण जे खाली भुसभुशीत राहायला पाहिजे तर ते त्या ठिकाणी राहत असते.
त्याच्यामुळे आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP देत असतो किंवा तिथं त्याला मात्रा थोडीशी मिळत असते. हे झाल्यानंतर सरळ तुम्ही जरी झाड लावून टाकलं बेडवरती तरी चालू शकते. कारण आपण 3 महिन्याने जेव्हा बेड वाढवणार आहे, सुरुवातीला आपण काय सांगतो, तर बेड 2 फुटाचा असावा किंवा 2 लॅटरल बसावे आणि 1 झाड बसावे एवढा बेड असावा. त्याच्यानंतर आपण 3 महिन्यानं बेड जो वाढवणार आहे किंवा 6 महिन्यानं जो बेड वाढवणार आहे, त्यावेळेस जरी तुम्ही शेणखत भरलं तरी त्याचा त्या ठिकाणी फायदा चांगला होत असतो. कारण दोन्ही साईडला, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जर शेणखत भरलं तर त्याच्यामधून ती जी मुळे सशक्त झालेली असतात 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यात, ते डायरेक्ट तुम्ही टाकलेले शेणखत असू दे किंवा त्याच्यावरती टाकलेलं बेसोडोस असू दे ते घेण्यास सुरुवात करत असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला जरी शेणखत नाही वापरलं तरी तुम्ही 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी शेणखत त्या ठिकाणी वापरू शकता, उजव्या साईडला डाव्या साईडला दोन्ही ड्रिपरच्या खाली. त्याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता की मल्चिंग झाला आणि हे या डोसचं झालं, तर आता छाटणीपर्यंतचं शेड्यूल एक लक्षात घ्यायचं, शेड्यूल वगैरे काय नसते. कारण की शेड्यूल हे वातावरणानुसार चेंज होतं किंवा प्रत्येक जे तुमचं बाग असू द्या किंवा तुमची जमीन असू द्या किंवा ऊन असू द्या, पाऊस असू द्या, याच्यावरती त्या ठिकाणी अवलंबून असते किंवा डिपेंड असते. आता शेड्यूल देऊ शकतोय आपण महिन्यापर्यंत. 1 महिन्यापर्यंत काय असते, तर 4 आळवण्या तुमच्या झाल्या पाहिजे पंपाच्या साह्यानं असू द्या. 4 आळवण्या जर झाल्या तर ते शेड्यूल आपण फिक्स देऊ शकतो की काय नाही बाबा, तुमचं 7व्या दिवशी हे गेलं पाहिजे किंवा 14व्या दिवशी हे गेलं पाहिजे, 21व्या दिवशी हे गेलं पाहिजे, त्याच्यानंतर 28व्या दिवशी हे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्या 7 दिवसामध्ये काय गेलं पाहिजे, तर तुमचं 19 असू द्या, तुमचं ह्युमिक ॲसिड असू द्या आणि त्याच्यानंतर तुमचं एखादं कीटकनाशक, एखादं बुरशीनाशक हे गेलं पाहिजे. कारण मातीमधलं असू द्या तुमचं कीटक किंवा बुरशी असू द्या किंवा झाडाच्या समजा कोकोपीट सोबत आलेल्या असू द्या किंवा ज्या मातीतून किंवा सॉईल बॉर्न आपण म्हणतो तर ते असू द्या, तर त्याच्यामुळे जे होणारं इन्फेक्शन आहे किंवा होणारा जो तोटा आहे तर तो त्या ठिकाणी टाळा जाऊ शकतो. त्याच्यानंतर 14व्या दिवशी काय असावं, एखादं सीवीड सारखं असावं. मग त्याच्यामधून जे झाडावरती स्ट्रेस येतो, कारण आपण कुठून तर वातावरणातून आणतो किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून असू द्या किंवा दुसऱ्या राज्यातून असू द्या किंवा दुसऱ्या तालुक्यातून असू द्या, ते रोप आपण चेंज होतं किंवा एन्व्हायरमेंट तिथलं वातावरण आपलं वातावरण वेगळं असतं. तर याच्यामुळं त्या ठिकाणी ते आपण स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण सीवीड सारखं देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही अमिनो ॲसिड देऊ शकताय, ह्याच्यामध्ये हिरवळीपणा राहतो किंवा तिथून पुढं मग तुम्ही महिन्याच्या नंतर 1261 चालू करू शकताय, का तर फुटवा निघण्यासाठी. तर अशी त्या ठिकाणी शेड्यूल्स असतात 13-40-13 सारखा असू द्या किंवा फॉस्फरसची मात्रा जास्त गेली पाहिजे. फॉस्फरस जास्त गेल्याने फुटवा त्या ठिकाणी चांगला निघत असतो. तर यांसारखी शेड्यूल्स असतात. पण असं नाही की बाबा तुम्ही महिना झाल्या हे सोडा, 2 महिना झाल्या हे सोडा, तर असं नसतंय. बागेची कंडिशन बघून किंवा बाग बघून, माती बघून, तिथलं एन्व्हायरमेंट बघून त्याच्यानुसार शेड्यूल ठरलेली जातात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बोलायचा असा होता की त्याच्यामध्ये शेड्यूल संदर्भात झालं किंवा कीटकनाशक बुरशीनाशक कसं घ्यावं. तर एक लक्षात घ्या, कीटकनाशक बुरशीनाशक म्हणजे जेव्हा नवीन शेंडा निघत असतोय तर तेव्हा त्या ठिकाणी जे थ्रिप्स असू द्या, तुमचे ॲपिड्स असू द्या किंवा व्हाईट फ्लाय किंवा थोडक्यात मराठीमध्ये सांगायला गेलं तर मावा तुडतुडी जे आपण म्हणतो रसशोषक किडे थोडक्यात, तर हे बसल्यामुळे त्याचा रस शोषला जातो आणि रस शोषल्यामुळे जे पानं वाकडी निघतात किंवा पानं खाल्ल्यासारखी दिसतात, तर हे होतं. हे झाल्यानं काय होतं, तर शेंडा आपला थांबतो. थांबल्यामुळे त्या ठिकाणी झाडाची कॅनॉपी कमी होत असते. त्याच्यामुळे जर दिसतंय कुठंतरी तर लगेच त्या ठिकाणी रसशोषक किड्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, इमिडाक्लोरोपिड असेल किंवा लॅम्बडासायरोथ्रिन असेल किंवा त्याच्यामध्ये ॲक्ट्रा असेल किंवा थायोमिथॉक्झाइम आपण म्हणतो, तर ते घटक जर गेले म्हणजे रसशोषक किड्यांसाठी, तर ते त्या ठिकाणी कंट्रोल करत असतात. आता याच्यानंतरनं मी पुढं आता याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ बनवतोय की मर रोग कशामुळे येतोय किंवा मर रोगावरती केलं काय पाहिजे किंवा आता ज्या नवीन लागणी चालू आहेत तर या नवीन लागणीमध्ये सुरुवातीपासून कोणती गोष्ट केली पाहिजे म्हणजे आपण मर रोगापासून वाचू शकतोय किंवा मर रोगच येणार नाही आपल्या बागेमध्ये. तर याच्यामध्ये मी 2 ते 3 दिवसामध्ये व्हिडिओ बनवतोय, तो तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतरनं दुसरी एक गोष्ट होती की डाळिंबाची लागवड कशी करावी, तर आता तेही मी बनवतोय. कारण आता पाऊस इतका झालाय की नांगरटी केलेल्या रानामध्ये अजूनही वापसा नाही. त्याच्यामुळे वापसा आल्यानंतर मी बेड कसा सोडावा तुम्हाला ती लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. मी बेड कसा सोडला पाहिजे, लागण कशी केली पाहिजे, ड्रीप कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे किंवा किती एमएमचं असावं किंवा ऑनलाईनच का असावं, इनलाईनच का असावं, तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. एक 15 ते 20 दिवसामध्ये वापसा आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. रोप किती बुडवलं पाहिजे मातीमध्ये किंवा जास्त बुडवलं तर काय होईल किंवा थोडं बुडवलं तर काय होईल पूर्ण मातीमध्ये. त्याच्यानंतरनं जे तुम्ही तगारा म्हणता किंवा त्याला आगारा आपण म्हणतो, तर हा थांबण्यासाठी किंवा जो खालून आपल्याला खोडातून सारखा उपसावा लागतो, हे थांबण्यासाठी कोणती गोष्ट केली पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे किंवा डायरेक्ट प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ या चॅनलला तुम्हाला बघायला मिळणार आहेत. काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. तसेच आपण जो ॲग्रोसन फार्मर जो आपण व्हॉट्सअपला ग्रुप काढला आहे शेतकरी संघ महाराष्ट्र म्हणून,
तर याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा. याच्यावरती बरीचशी चर्चा चालू असते. ज्यावेळेस मला वेळ असेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी उत्तर देत असतोय. पण काही वेळेस थोडाफार वेळ नसल्यामुळे मी त्या ठिकाणी उत्तर देत नाही. पण बरेच शेतकरी म्हणतात की उत्तर दिली पाहिजे. पण जेव्हा वेळ असेल तेव्हा मी नक्की त्या ठिकाणी उत्तर देत असतोय. तुम्ही हा चॅनल जॉईन करा. WhatsApp ग्रुप आहे आपला, मी लिंक देईल खाली, तो तुम्ही जॉईन करा. हा जॉईन केल्यानंतर बरेच शेतकरी तिथं वेगवेगळे प्रश्न मांडत असतात किंवा जे अनुभवी शेतकरी आहेत ते त्या ठिकाणी उत्तर देत असतात. मीच उत्तर द्यावं असं नेम नाही किंवा दुसरे शेतकरी ज्यांनी अनुभव घेतलाय तर ते त्या ठिकाणी उत्तर देत असतात. नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला शिकाय मिळत असतात. त्याच्यासाठी तुम्ही पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच आपल्या ग्रुपवरती शेअर करा. तर धन्यवाद.